नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे, तलाठी भरती ही होणार आहे आणि यासाठीच आपण या चॅनलमार्फत मोफत तलाठी सराव पेपर्स आपण चालू केलेले आहेत आणि आपण 2 सराव पेपर घेतलेले आहेत जे खूपच दर्जेदार आहेत. आणि आज आपण तिसरा तलाठी सराव पेपर घेणार आहोत जो खूपच संभाव्य प्रश्नांचा समावेश असलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला तलाठी भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल. तत्पूर्वी जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर आजचा हा सराव पेपर घेऊ आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो? कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर यासाठी इथे 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, वर्णमालेचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? खालीलपैकी एकवचनी आपल्याला शब्द सांगायचा इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, चित्ता हा एकवचनी शब्द आहे. पुढचा प्रश्न, पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. इथं वाक्य दिलेलं आहे. वाक्य असं आहे, पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, संकेतार्थी क्रियापद. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा. 4 पर्याय दिलेत, घर, मधु, गुरु, कवी. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, घर. पुढचा प्रश्न, 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरल्या जाते? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, संयोग चिन्ह वापरल्या जाते. पुढचा प्रश्न, इतक्यात अंधार झाला या वाक्याचे भाव्य प्रयोगात रूपांतर करा. वाक्य दिले आपल्याला, इतक्यात अंधार झाला. तर या वाक्याचं आपल्याला भाव्य प्रयोगामध्ये रूपांतर करायचे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, इतक्यात अंधारले हे त्याचं भाव्य प्रयोगामध्ये होईल. पुढचा प्रश्न, त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, सप्तमी. पुढचा प्रश्न, क्षणोक्षणी, सालोसाल, पुन्हा पुन्हा या शब्दांच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार ओळखा. पुन्हा आपण वाचू, क्षणोक्षणी, सालोसाल, पुन्हा पुन्हा या शब्दांच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार ओळखायचे आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, आवृत्तीदर्शक. पुढचा प्रश्न पाहू, भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? भटनागर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, विज्ञान या क्षेत्रामध्ये भटनागर हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न, कुद्रेमुख लोह हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुद्रेमुख लोह प्रकल्प हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात टिंबटिंब या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो? तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, नैऋत्य या मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण असावे लागते? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ठरवण्यासाठी किती वर्षाची अट आहे असं विचारलंय. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 35. पुढचा प्रश्न, शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यिकाचे टोपण नाव टिंबटिंब हे आहे. शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव काय आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, गिरीश हे टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न, भीमा व सीना यांचा संगम जेथे होतो ते ठिकाण म्हणजेच टिंबटिंब होय. अच्छा, भीमा व सीना या नद्यांचा जेथे संगम होतो तर त्या संगम जेथे होतो त्या ठिकाणचं नाव सांगायचं आपल्याला. तर याचं उत्तर येतं कुडल या ठिकाणी भीमा व सीना या नद्यांचा संगम होतो. पुढचा प्रश्न, जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर टिंबटिंब व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर टिंबटिंब व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1000. जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर 1000 व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय. पुढचा प्रश्न, उजनी धरणाच्या जलाशयामध्ये कोणते पक्षी आढळतात? उजनी जे जलाशय, उजनी धरण जलाशय, तर यामध्ये कोणत्या प्रकारचे पक्षी आढळतात? उत्तर येतं फ्लेमिंगो हे पक्षी आढळतात.
पुढचा प्रश्न, टेहरी धरण टिंबटिंब या राज्यात आहे. टेहरी धरण हे कोणत्या राज्यामध्ये वसलेले आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, डॉक्टर होमी भाभा आहेत. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील टिंबटिंब या तालुक्यामध्ये आहे. कळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अकोले या तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधान परिषदेतील विचारले, विधानसभेमधील नाही. तर एकूण सदस्य संख्या किती आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 78 आहे. पुढचा प्रश्न, एन्शियंट इंडियन्स द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. एन्शियंट इंडियन्स द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, न्यू. नोचं थर्ड फॉर्म आहे न्यू. एन्शियंट इंडियन्स न्यू द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग. नेक्स्ट क्वेश्चन, अ वाईल्ड गूज चेज मीन्स. इथं दिले तर आपल्याला याचा अर्थ सांगायचा आहे. अ वाईल्ड गूज चेज मीन्स, तर याचा अर्थ होतो अ फुलिश अँड अनप्रॉफिटेबल ॲडव्हेंचर. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स आफ्टर रिप्लेसिंग टू बाय सो. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स. द सेंटेन्स इज गिवन हिअर. यू आर टू वीक टू लिफ्ट दिस ट्रंक. तर याच्यामधून आपल्याला टू काढायचं आणि सो वापरायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, यू आर सो वीक दॅट यू कॅनॉट लिफ्ट धिस ट्रंक. नेक्स्ट क्वेश्चन, विल आय बी इन टाईम शी सेड. द इनडायरेक्ट फॉर्म ऑफ दिस सेंटेन्स इज. वाक्य दिलेलं आहे तर विल आय बी इन टाईम शी सेड. तर याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, शी आस्क्ड वेदर शी वुड बी इन टाईम. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स जॉईनिंग द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपल्याला इथं 2 वाक्य दिलेले आहेत. ही एंटर द किचन, ही पुट ऑन द लाईट. तर हे 2 वाक्य जोडून आपल्याला एक सिम्पल सेंटेन्स तयार करायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, एंटरिंग द किचन, ही पुट ऑन द लाईट. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वर्ड विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर गिवन वर्ड्स. 1 वर्ड सबस्टिट्यूशन आहे. अ पर्सन इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, स्टॉइक. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड गिवन इन द ऑप्शन्स. फिल इन द ब्लँक. ही फेल्ट दॅट डेथ वॉज प्रेफरेबल इन डिग्निटी. तर इथं आपल्याला कोणता शब्द बसते? तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, दॅन. ही फेल्ट दॅट डेथ वॉज प्रेफरेबल दॅन इन डिग्निटी. नेक्स्ट क्वेश्चन, द अँटोनिम ऑफ मिसअँथ्रोप. द अँटोनिम ऑफ मिसअँथ्रोप. तर मिसअँथ्रोप या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, लविंग. नेक्स्ट क्वेश्चन, ही वेंट थ्रू द कंटेंट ऑफ द लेटर. ही वेंट थ्रू द कंटेंट्स ऑफ द लेटर. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इथं 2 वाक्य दिलेत आपल्याला. ही वेंट थ्रू द कंटेंट ऑफ द लेटर पहिलं वाक्य आहे. दुसरं आहे ही वेंट थ्रू द कंटेंट्स ऑफ द लेटर. तर यापैकी बरोबर वाक्य सांगायचं आपल्याला. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, ओनली ए इज करेक्ट. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक. पुन्हा फिल इन द ब्लँक. दे बिगॅन देअर जर्नी सनसेट. तर याच्यामध्ये उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, ॲट. दे बिगॅन देअर जर्नी ॲट सनसेट. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. आयडेंटिटी झाले इथं, तर इथं आयडेंटिफाय वाचा तुम्ही. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. वाक्याचा प्रकार सांगायचा आपल्याला. ही इज सॉरोफुल बट स्टील होपफुल. तर यासाठी टाईप ऑफ सेंटेन्स येतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील, कंपाऊंड सेंटेन्स. पुढचा प्रश्न, माझ्या हातून चूक झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. माझ्या हातून चूक झाली. तर इथं अधोरेखित शब्द केलेला आहे हातून. तर आपल्याला याची विभक्ती ओळखायची आहे. तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, पंचमी. पुढचा प्रश्न, देह जावो अथवा राहो. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या अवतरणातील उभयन्वयी अव्यय प्रकार कोणता आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, विकल्पबोधक. पुढचा प्रश्न, वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला.
वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित शब्द प्रकार ओळखा. इथं अधोरेखित शब्द केला द्विगुणित, तर आपल्याला शब्द प्रकार ओळखायचा आहे. उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 आवृत्तीवाचक संख्या विशेषण. पुढचा प्रश्न, 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्यात येतो? 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्यात येतो? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळण्यात येतो. पुढचा प्रश्न, भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कम्प्युटरचे नाव काय होते? तर भारतामध्ये जो पहिला कम्प्युटर निर्माण झाला होता तर त्याचे नाव काय होते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सिद्धार्थ नाव होते. पुढचा प्रश्न, बेकायदेशीर या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे? तर बेकायदेशीर या शब्दासाठी योग्य अर्थ शोधायचे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अवैध म्हणजेच बेकायदेशीर. पुढचा प्रश्न, भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? भाग्यवान या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अभागी. पुढचा प्रश्न, कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कशाचा मारा करतात? कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कशाचा मारा करतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 गॅमा किरणाचा मारा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते आहे? मूर्धन्य व्यंजन खालीलपैकी कोणते आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 ठ हे मूर्धन्य व्यंजन आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द कोणता आहे? उपसर्ग साधित शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेत, तर यासाठी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 ऐन वेळ हा उपसर्ग साधित शब्द आहे. पुढचा प्रश्न, दर्शक सर्वनाम असलेले खालीलपैकी कोणते वाक्य आहे? 4 वाक्य दिलेत, त्यापैकी दर्शक सर्वनाम असलेले वाक्य शोधायचे आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ही माझी पिशवी आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. सरपंच यांना मानधन देण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली? सरपंच यांना मानधन देण्यात येऊ नये अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 PB पाटील या समितीने केली. पुढचा प्रश्न, 42वी घटनादुरुस्ती कोणत्या साली संमत करण्यात आली? 42वी जी घटनादुरुस्ती आहे ती कोणत्या साली संमत करण्यात आली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 1976 साली संमत करण्यात आली. पुढचा प्रश्न, राजकोषीय तूट म्हणजे काय? राजकोषीय तूट म्हणजेच काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच राजकोषीय तूट होय. पुढचा प्रश्न, पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव होय. मनोरा खाडी टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये आहे. मनोरा खाडी तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, सातमाळा अजिंठा डोंगर रांगात टिंबटिंबच्या लेणी आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामध्ये कोणत्या लेणी आहेत? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 वेरूळ या लेणी आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? पुन्हा प्रश्न वाचा. खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही असं विचारले, तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हिव ताप हा विषाणूमुळे रोग होत नाही. पुढचा प्रश्न, कवी गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे? मित्रांनो 51वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे, कवी गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय? तर इथे 4 पर्याय दिलेत तुम्हाला. विष्णू वामन शिरवाडकर, नारायण वामन टिळक, राम गणेश गडकरी व भालचंद्र नेमाडे. तर जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो आज आपण तिसरा सराव पेपर घेतलेला आहे. जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.